निर्गुण निराकार. लेखक राजीव शांताराम थत्ते. कथा 4. नीना कपूर. आम्ही दोघी सख्या बहिणी. मी नीना आणि 7 वर्षांनी नीनापेक्षा मोठी. आम्ही हर्ष आणि बॉबी या नटनटींच्या मुली. सगळ्या जगाला वाटत असेल की आम्ही ऐशारामाचे लहानपण जगलो असू. तुम्हालाही तसेच वाटत असेल, होय ना? पण तसे मुळीच नाही. मम्मी आणि पप्पांचे भांडण आमच्या लहानपणी सुरू झाले. मी 3 वर्षाची होईपर्यंत अत्यंत सुखात होते. मम्मीने पिक्चर्समध्ये काम करणे पप्पांच्या आग्रहासाठी सोडून दिले होते. पप्पा स्वतःला गेट समजणारे. त्यांचे आजोबा, काका आणि वडीलही हिंदी सिनेमातल्या ख्यातनाम व्यक्ती. लहान भाऊ देखील चित्रपटात काम करणारे. मम्मीने चित्रपटात चांगले नाव कमावले, पण पप्पांच्या आग्रहासाठी तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले होते. पप्पा चित्रपटात काम चांगले करायचे. त्यांचे किमान 7-8 चित्रपट तरी चांगले चालले. त्यांचे खारे डोळे, बरोबर रंग, विनोदी हसतमुख चेहरा मला खूप आवडायचा. लहानपणी मला चित्रपटात यावे असे कधी स्वप्नातही आले नव्हते. माझी लहान बहीण लीना मात्र लहानपणापासून आरशासमोर सारखी उभी राहून नटायची. स्वतःला लहानपणापासूनच हिरोईन समजायची. पप्पांचे साधार चित्रपट चांगले चालले. त्याचा पैसाही घरात येत होता. आम्ही परदेशातही टूर्सही करून आलो. मी, पप्पा आणि मम्मी तिघेही लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी फिरून आलो. खूप मजा केली. त्यावेळी मी 2 वर्षाची असेल. अजूनही मला मम्मी पप्पांचा हात धरून लंडन ब्रिज पाहिल्याचे आठवते. या ट्रिपमध्ये मम्माही खुश होती. मला त्या ट्रिपमध्ये मम्मी पप्पांमध्ये काहीतरी बनण्याचे लक्षात आले. पण मी एवढी लहान होते की माझ्या विश्वात, माझ्या स्वप्नात रंगून गेले होते. फ्रान्समध्ये आम्ही कॅबरेट शोला गेलो. एवढ्याशा स्कर्ट्स आणि वर काहीही न घालता स्वर्गातल्या पर्या जणू पृथ्वीवर नाचत होत्या. त्यात अतिशय सुंदर दिसणारे बृहन्नळेही नाचत होते. मम्मा आणि पप्पा दोघेही तिथे भरपूर ड्रिंक्स प्यायले. मी तर लाजेने चूर होऊन गेले होते. एवढ्या सुंदर दिसणाऱ्या पर्या वरती काहीही न घालता कशा नाचू शकतात याचेच मला आश्चर्य वाटत होते. मलाही पुढे असेच सगळे करायचे आहे याची जराही कल्पना मला नव्हती. पुढे लीनाचा जन्म झाला. आम्ही दोघीही सुंदर हसण्या मुली होतो. मला लीनाच्या रूपाने देवाने एक खेळणे देऊ केले होते. लीनाचा जन्म झाला आणि मम्मी पप्पांमध्ये आणखी दुरावा निर्माण झाला. पप्पा खूप ड्रिंक्स घेऊ लागले. त्यांचे चित्रपटही आता चालण्याचे झाले. त्यात आता लीनाचा जन्म दुसऱ्याच माणसापासून झाल्याचे आरोप ते मम्मीवर सदा करू लागले. त्याकाळी क्रोमोझोम टेस्टिंगही सुरू झाले नव्हते. किंबहुना भारतात तरी ते आले नव्हते. मम्मीही पप्पांची सदा भांडत असायची. मी त्यावेळी 6th स्टँडर्डला असेल. मम्मी आणि पप्पांचे पुन्हा एकदा जोरात भांडण झाले. मम्मानेही पप्पांना लीना
त्यांची मुलगी नाही असे ऐकवले. पप्पानी मम्माला मध्येच चोगळत मारलं. लीनालाही त्यांनी दूर लोटलं. तू घरातून लीनाला घेऊन चालती हो, मम्माला पप्पानी ऐकवलं. मम्मानी एक बॅग घेतली. त्यात माझे, तिचे स्वतःचे आणि लीनाचे कपडे भरले. पप्पानी पुढे होऊन माझे कपडे त्या बॅगेतून वेगळे काढले. तू नीनाला घेऊन जाऊ नाही शकत. नीना माझी मुलगी आहे, ती माझ्याकडेच राहील. पप्पा मम्मीला ओढून म्हणाले. मी आणि नीना दोघीही आपल्या भीषण भविष्याकडे पाहत जोराने रडत होतो. आमचे शेजारी घरी आले आणि पप्पांची समजूत काढवले, पण पप्पा कोणाचेच ऐकेनात. शेवटी मम्मी नीनाला घेऊन घराबाहेर पडली. मी आणि पप्पा दोघेच घरात उरलो. रात्री जेवायलाही काहीच नव्हते. मी भुकेल्या अवस्थेतच झोपी गेले. पप्पानी उन्हा मागून दारूची अख्खी बाटली आणली आणि तोंडाला लावून संपवलीही. दुसऱ्या दिवशी मला शाळेत पप्पानी पाठवले नाही. दुपारी 12च्या सुमाराला त्यांनी मला नटवले, चांगले कपडे घातले, ओठाला लिपस्टिक लावली, केस नीट केले आणि आणखी 3-4 पेग मारले आणि घरच्या जुन्या झालेल्या फियाटमध्ये बसून गाडी निघाली. मला काहीच खायला न दिल्याने भुकेने कासावीस होत मी पप्पांबरोबर निघाले. 24 तास मला काहीच खायला मिळाले नव्हते. मम्मी आणि नीना कुठे आहेत याचाही मला पत्ता नव्हता. आमची फियाट एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. हा बंगला विपुल भांडारकरांचा होता. पप्पांनी मला जवळजवळ खेचतच भांडारकरांच्या घरी नेलं. त्यांचा बंगला केवढा तरी मोठा होता. बाहेर वॉचमनच्या शेजारी 4 डॉबरमन कुत्रे बांधलेले होते. त्यांनी जिभल्या चाटतच मला हुंगले. चढत विपुल अंकलनी आम्हाला आत बोलवले. मला हॉलमध्ये बसून विपुल अंकल आणि पप्पा आतल्या खोलीत निघून गेले. मी अस्वस्थपणे हॉलमध्ये बसले होते. एक एक क्षण मला 1-1 तासानुसार वाटत होता. 15-20 मिनिटांनी दोघेही बाहेर आले. तू आजपासून विपुलकडेच राहायचे, पप्पांनी मला सांगितलं. दारुड्या पप्पांपेक्षा मला विपुल अंकल बरे वाटले. विपुल अंकलनी पप्पांना हजारांच्या नोटांची गड्डी दिली. कदाचित 10 लाख रुपये असावे. विपुल अंकलनी मला जेवायला दिले. आज जेवायला देण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजले. थँक्स विपुल अंकल, मी पोटभर खाऊन त्यांना म्हटले. नीना, आगे देखना, मैं तुम्हें कहाँ से कहाँ लेके जाता हूँ और मुझे सिर्फ विपुल कहना, ठीक है? विपुलनी मला एका बेडरूममध्ये आणली. आज से यही तुम्हारा घर, अब मम्मी पापा को भूल जाना, विपुल म्हणाले. मी क्षणभर सुखावले. मम्मी पप्पांची रोज होणारी भांडणं आता मला फेस करायला लागणार नाही याचे समाधान मला वाटले. खोलीच्या बाहेर पडताना माझा किस विपुलने घेतला. मी शाळून गेले. हा माझा किसचा पहिलाच अनुभव होता. थोड्याच वेळानं मला बेडवर झोप लागली. 2 तासांनी मला जाग आली तर विपुल माझ्याच बेडवर दुसऱ्या बाजूला बसले होते. त्यांनी माझ्या बाजूला
कपड्यांची एक तरतच ठेवली होती, जो तुम्हें पसंद आए उसे पहनो. विपुलने मला सांगितलं आणि ते खोलीबाहेर निघून गेले. कपड्यांच्या मऊ मुलायम स्पर्शानं मला मोहरून टाकलं. मी त्या चरगीतला एक ड्रेस घेतला आणि रूमला अजून कडी लावून घातला. बाहेर येऊन आरशात पाहिले तर एक सुंदर देखणी तरुण युवती मला आरशात दिसली. मी चुकावली. मी एवढी सुंदर दिसायला लागले, मी मलाच प्रश्न केला. थोड्या वेळाने विपुल आत आले. मी कशी दिसते आहे, मी त्यांना विचारलं. मार्वलस, मोस्ट ब्युटिफुल, वंडरफुल, विपुलने मला उत्तर दिलं. विपुलने आज मला मी सुंदर दिसते आहे याची जाणीव करून दिली होती. विपुल बरोबर संध्याकाळी बाहेर पडले. त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये गेले. त्याच्या मित्रांबरोबर ओळख करून घेतली. 12-13 वर्षाची असूनही मी 21 वर्षांची दिसत होती. मला आणि विपुलला एकत्र पाहताना सगळेजण किमान दुसऱ्यांदा ती माझ्याकडे पाहतात असे माझ्या लक्षात आले. मी स्वतःवरच खुश झाले. आपल्यालाही काहीतरी किंमत आहे याची जाणीव आज विपुलने मला दिलेल्या ड्रेसमुळे झाली होती. विपुल 30 वर्षाचा असावा. त्याला 13 वर्षाची साथीदार आज मिळाली होती. रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो. 12 वाजता विपुलने मला इम्पोर्टेड विस्की ऑफर केली. मी आज प्रथमच हा ड्रिंक घेणार होते. मी त्यांना नको म्हटले तरीही त्यांनी 2 पेग बनवले. चिअर्स, विपुलने मला म्हटले आणि स्वतः विस्कीचा 1 पेग 1 मिनिटात संपवला. मीही प्रथमच ड्रिंक्स केले होते. आजचा दिवस चांगला गेला होता. तोही विपुलमुळेच असे मला वाटत होते. मीही 1 पेग मिनिटभरात संपवला सुद्धा. दोघांनीही दुसरा तिसरा किती पेग घेतले ते मला समजलेच नाही. मी बेहोश होत गेले. सकाळी जागाली तर शेजारी एक रांगडा माणूस उघडा नागडा पडला होता. मी जागी झाले तेव्हा मीही पूर्णपणे कपडे नसलेल्या अवस्थेत आहे याची मला जाणीव झाली. मला विपुलने वापरले होते. एक आपले कौमार्यात जपलेली मुलगी त्याने त्याच्या फायद्यासाठीच एका धनवान प्रोड्युसरला पहिली रात्र घालवायला भेट दिली होती. आज मी विपुलची बायको म्हणून जगते, पण विपुलने माझा वापर काय कारणासाठी केला होता हे मला माहीत आहे. आज विपुलची बायको म्हणून जग मला ओळखतं. मी मला विपुलची बायको मानायचे का? तुम्ही सर्वांनीच सांगा. प्रिय मित्रांनो, ही YouTube साईट सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या YouTube साईटवर तुम्हाला आगळे, वेगळे, रोचक, वेधक, वाचनीय आणि काहीसे रोमॅन्टिक, जीवनाशी प्रत्यक्ष जोडणारे साहित्य जसे कथा, कादंबऱ्या, कविता, वैचारिक लेख तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही ही YouTube साईट अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जीवलग मित्रांना ही YouTube साईट फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.